मंडळी नमस्कार. गोड गोपीच्या एका नव्या एपिसोडमधून मी आरजे ओंकार आपलं स्वागत करतो. गंमत अशी आहे की लहान मुलांच्या एका शाळेत मी येऊन पोहोचलोय. इस्लामपूरमधली एक लहान मुलांची वेगवेगळे प्रयोग असणारी शाळा मुक्तांगण प्ले स्कूल. आणि आता माझ्यासोबत मुक्तांगण प्ले स्कूलचे संस्थापक संचालक विनोद मोहिते सर आहेत. सरांचा या क्षेत्रातला फार मोठा अभ्यास आहे आणि शाळेत मुलांना शिकवताना वेगवेगळे प्रयोग करणं आणि त्यातून मुलांना काहीतरी देणं यात सरांचा फार मोठा भर असतो. सर, या शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. खूप छान वाटतंय. म्हणजे शाळेचं वातावरण अगदी वेगळं आहे, पण सध्या एक उपक्रम आपण या शाळेत राबवत आहे तो म्हणजे गोष्ट रंग. म्हणजे एक 3 मुलांची टीम, ती टीम सध्या आपल्या शाळेत आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. तर गोष्ट रंग नेमकं काय आहे? मुक्तांगण प्ले स्कूल मुलांचे बालपण टिकवण्यासाठी काम करतं. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतं. गेली 14 वर्ष झालं हे करत असताना नवीन वेगवेगळ्या संस्थांचा मी शोध घेत असताना क्वेस्ट नावाची संस्था, ज्याच्या संपर्कात मी 3-4 वर्षापूर्वी आलो आणि त्यांचे वेगळे उपक्रम बघत असताना राज्यात 17 जिल्ह्यामध्ये क्वेस्टचे उपक्रम चालतात. क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट नावाची ही संस्था आहे, ज्याचे अध्यक्ष निलेश निमकर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालते. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे वेगवेगळे उपक्रम आपल्या पश्चिम महाराष्ट्रात कसे आणता येतील यासाठी माझा प्रयत्न होता. पहिली पायरी नावाचा एक उपक्रम की जो पालकांना मराठी आणि गणित बेसिक मुलांना कसं शिकवायचं यासाठी आम्ही पालकांचं वर्ग पण इथं घेतलेले आहेत, जे दिवाळीच्या पूर्वी घेतले होते. त्यातनंच गोष्टरंग नावाची एक ऍक्टिव्हिटी चालू आहे हे मला माहित होतं, कारण मागच्या वर्षी त्यांचा कोल्हापूर दौरा असताना आम्ही आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम घेतला होता. हा खूप इफेक्टिव्ह आहे असं लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की मुक्तांगणच्या मुलांसहित इस्लामपूर शहरातील काही शाळांच्या मुलांना पण हा करता येईल का, हा विचार करून मी 6 महिन्यापासून क्वेस्टच्या संपर्कात होतो. हा उपक्रम इस्लामपूर शहरातील शाळांसाठी 8 दिवस आमच्याकडे टीम पाठवा आणि त्या टीमच्या माध्यमातून शहरातील काही शाळातील मुलांसाठी म्हणजे बालवाडीपासून 7वीच्या मुलांपर्यंत वेगळे प्रयोग करून नाट्यछटा करून ही गोष्टरंगची टीम येणार आहे. तर त्याचं नियोजन मी करतो. अशा पद्धतीचं नियोजन करून आम्ही सोमवारपासून आजपर्यंत आम्ही इस्लामपूर शहरातील वेगळ्या शाळांमध्ये गेलो होतो. क्या बात आहे. सर, तसं बघितलं तर गोष्ट रंग हा एक वेगळा प्रयोग होता. म्हणजे मुलांच्या समोर आपले टीचर जातात, ते मुलांना शिकवतात, पण एक वेगळी टीम येणार आणि ती नाटकाच्या म्हणजे नाट्याच्या रूपांतरात मुलांना काही गोष्टी शिकवणार. तर याचा मुलांना किती फायदा होतो असं आपल्याला वाटतं आणि मुलांनी हा प्रयोग किती एन्जॉय केला? हा, खरं तर वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी या नाटिका होत्या. मी मुंबई विद्यापीठातून MA एम.एड केलंय. मी शिक्षणशास्त्राची उच्च पदवी घेत असताना DED कॉलेजवर पण मी काम केलेलं आहे. म्हणजे माझे विद्यार्थी आज शिक्षक म्हणून अनेक ठिकाणी काम करतायत. अध्यापन वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात नाट्यकरण पद्धत पण एक आहे की जी आम्ही फक्त पुस्तकामध्ये शिकतो. प्रत्यक्ष वर्गामध्ये कधीच नाट्यकरण पद्धतीनं शिक्षक शिकवत नाहीयेत. काही अपवाद असतील. हेच पद्धत फक्त क्वेस्टच्या माध्यमातून गोष्टरंगची टीम, त्यामध्ये जे 3 कलाकार आहेत की जी राज्यभरातनं नाट्यकलावंत खूप चांगल्या पद्धतीने मुलाखत घेऊन त्यांचा परफॉर्मन्स बघून सिलेक्ट केलेले, ते आमच्याकडे आले होते. आणि ते हे सिलेक्ट केलेले कलाकार आहेत, हे नाट्यकर्मी आहेत. त्यांना क्वेस्टनं ट्रेनिंग देऊन शिक्षणाचा संदर्भ जोडून नाटक आणि शिक्षण म्हणजेच नाट्यकरण पद्धत जी आहे त्या पद्धतीने ह्या नाटिका सगळ्या शाळांमध्ये घेतल्या गेल्या आणि त्या घेण्यासाठी त्यांचं राज्यभर दौरे सुरूच आहेत. पण आम्ही इस्लामपूरसाठी आग्रह राहिलो आणि ते इथं होते. तर या मुलांसोबत काम करत असताना पहिली सुरुवात आम्ही मुक्तांगण प्ले स्कूल आणि ऍक्टिव्हिटी सेंटरमध्ये केली सोमवारी, ज्याला वाळवा शिक्षण संस्थेचे धैर्यशील पाटील ॲडव्होकेट त्यांना आम्ही बोलवलं होतं. कारण संस्थेनं बघितल्यानंतर मग शाळांमध्ये उपक्रम राबवणं सोपं जाईल या हेतून आम्ही बोलवलं. लहान मुलांसोबत काम करत असताना याचे खूप अनुभव आहेत की मुलं अनुकरण प्रिय असतात. त्यामुळं क्वेस्टनं जी गोष्टरंगच्या टीममध्ये वेगळ्या वयोगटानुसार ज्या थीम निवडल्या ते खूप छान आहेत. म्हणजे लहान मुलांसाठी 6 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी बांबू नावाची गोष्ट होती. घरात कुठेही बांबू असतो, तर ते पडलेले बांबू असतील त्याचा कसा खेळ करू शकतात मुलं, कसं हाताळू शकतात, सुरक्षिततेची जाणीव करून दिली की मुलं खूप छान खेळतात. या बांबूच्या सादरीकरणातून आमच्या मुलांना एवढा आनंद घेतला. कसे खेळ बनतील, बांबूच्या कामट्यांपासून फुलपाखरू बनलं, मधमाशी बनली असेल, मासा बनला, पाण्याची लाट बनली, हे मुलांनी अनुभवताना ते प्रत्यक्ष नाटक बघत असताना ते पटापट सांगत होते की आता हे बनलं, आता हे बनलं.
आणि वेगवेगळे अनुभव त्यांना पूर्वानुभव जे आहेत त्यांना माहिती आहेत, पण मोठ्यांना वाटतं की आपल्यालाच जास्त समजतं. तर लहान मुलांना हं, खूप हं. समजतं यातनं आम्हाला कळालं. त्यामुळं मुलांनी खूप एन्जॉय केला. घरी गेल्यानंतर मुलं आमच्या स्कूलची आता 5 दिवसापूर्वी आमच्या स्कूलमध्ये प्रयोग झाला होता. तर मुलं मोबाईलपासून दूर राहिली आणि अशाच वेगळ्या गोष्टींसोबत खेळायला लागली. त्याचे अनेक पालकांनी व्हिडिओज पण आमच्या शाळेच्या ग्रुपवर शेअर केले. म्हणजे आई आई दररोज किचन कट्ट्यावर असताना जे लाटणं वापरते, त्या लाटण्यांपासून पण मुलांनी खेळ खेळले. म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या वस्तूंचा मुलांच्या खेळण्यामध्ये वापर करून मुलांचा सोशल मीडियावर असणारा टाईम असेल किंवा मोबाईलचा स्क्रीन टाईम आहे, तो कसा कमी करता येईल हे मात्र नक्की कळालं यातून. आम्ही ज्यावेळेला असे वेगवेगळे उपक्रम घेत असतो, माझी पत्नी वर्षा राणी मोहिते ती पूर्णवेळ शाळेकडे लक्ष देते. मग आम्हाला उद्या काय करायचं याचं नियोजन आदल्या दिवशीच आमच्या मॅडमचं तयार असतं. मुलांच्या भावभावना कशा आहेत, त्या ओळखून मुलं शाळेमध्ये यायला किती इच्छुक आहेत. उदाहरणार्थ जर म्हणायचं झालं, तर इस्लामपूर शहरामध्ये नुकताच उरूस झालाय. दिवाळीच्या नंतर 15 दिवसानं. तर उरसाचा कालावधी असला की घरी सगळे पाहुणे नातेवाईक असतात. उरसात जायची मजा वेगळी असते. पाळण्यात बसणं, खेळणं, मजा करणं. अशा परिस्थितीत मुलं ज्याला शाळेत येतील आपल्या खेळघरामध्ये, तर त्यांच्या डोक्यामध्ये घरी आलेले पाहुणे असतात. त्यांच्या हं. डोक्यामध्ये घरी उरूस असतो. तर अशा प्रसंगामध्ये आम्ही अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेताना विचार करतो, की काय ॲक्टिव्हिटी घ्यावी म्हणजे मुलं इथं पण रमतील. उरसामध्ये असणारी पिपाणी ती शाळेमध्ये जर वाजवली गेली तर कुठल्या शाळेमध्ये ती वाजवली दिली जातच नसेल. हं. आमच्या शाळेमध्ये मुलांना वाजवायला देतो. त्यामुळे काय होईल, लयबद्धता, तालबद्धता ही त्यातनं समजून येईल. फुफ्फुसाचा पण व्यायाम होईल. फुंकर मारतात कशी हे त्यांना समजतं. या ॲक्टिव्हिटीचा मुलांच्या शारीरिक दृष्टी क्षमता वाढवण्यासाठी खूप छान प्रयोग आम्ही करत असतो. म्हणजे तुम्ही बांबू प्रयोगामध्ये ज्या उड्या मारायचं बघितलं, तर ते उड्या मारायचं कौशल्य आमच्या स्कूलमध्ये पहिल्या दिवसापासून आमच्या मॅडमनी दिलेलं आहे. म्हणजे रोजचे दिवस जर बघितले, तर सहज शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा वापर करून अतिशय चांगल्या पद्धतीनं, खुबीनं आमच्या मॅडम त्याच्यावर लक्षपूर्वक काम करतात. त्यामुळं मुलं एन्जॉय करतात आणि त्यातनं फीडबॅक चांगला मिळत राहतोय. क्या बात है! म्हणजे मुलांसाठी एक वेगळा प्रयोग, ही गोष्टरंग, एक 3 मुलांची टीम आहे. ही मुलं आपल्या समोर येतात आणि ज्या गोष्टी ते परफॉर्म करून दाखवतात, त्यात मुलं एंगेज होतात आणि मुलांचा रिस्पॉन्स कसा असतो, हे आपण आधी बघितलेलं आहेच. पण सर काय सांगाल, की मुलांना शिकवताना हे असे प्रयोग करणं किती महत्वाचं असतं? हां. खरं तर 0 ते 6 वर्ष किंवा 8 वर्षापर्यंत मुलांची मेंदूची वाढ आणि विकास खूप जलद गतीनं होत असतो. तिथं जे पक्कं होतं ना, तेच आयुष्यभर टिकतं. अनेक संशोधकांनी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे. आम्ही ज्या वयोगटावर काम करतो ते साधारण 2 2.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंत. म्हणजे हेच वय आहे, की इथं अनुभवांची शृंखला जर त्या मुलाला दिली, तर मुलं खूप छान डेव्हलप होतात. हा आमचा गेल्या 14 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही दिलेला अनुभव मुलं अनुकरण करतात आणि त्याच्यावर खूप छान पद्धतीनं घरामध्ये व्यक्त होतात. हं. आज शाळेमध्ये काय शिकवलं? हे जर घरात मुलांना आल्या विचारलं तर मुलं नाहीत सांगणार. पण आज शाळेत काय गंमत केली बरं? तर मुलं नक्की सांगतील. म्हणजे गंमत-जंमत, प्रयोग आणि खेळ आणि अनुभव याची जी मालिका आहे, ती रोज-रोज नवीन-नवीन आहे. त्यामुळे मुलांना आनंददायी पद्धतीनं या मुलांना इथं राहावं वाटतं. या मुलांची डेव्हलपमेंट त्या पद्धतीने चांगली होते आणि ती खरी गरज आहे. आणि ती गरज आहे कुठून कळालं आम्हाला? तर आम्ही त्याचा अभ्यास करत गेल्यामुळं. हे अनेकांना मोठ्यांना समजतं, मात्र पारंपरिक पद्धतीनं ते मार्ग स्वीकारतात आणि मुलांचं बालपण हिरावून घेतात. हं. तर ते हिरावून घेऊ नये यासाठी आमचे असे प्रयोगशील पद्धतीनं आम्ही काम करतो. ही गोष्टरंगची टीम इस्लामपुरात आली, त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. 6 महिन्यांपासून आम्ही प्रयत्न करत होतो. पहिला प्रयोग खूप छान उत्तम पद्धतीनं झाला मुक्तांगणमध्येच. नंतर आम्ही इस्लामपूर शहरातील 15 शाळांमध्ये बालवाडीपासून प्राथमिक आणि 7वी पर्यंतची माध्यमिक शाळा, इथल्या मुलांसाठी हे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ही टीम मी स्वतः त्या शाळांमध्ये घेऊन गेलो. तत्पूर्वी सगळ्या शाळांना परवानगी घेणं, तिथलं वातावरण बघणं, कुठं कार्यक्रम करू शकतो, तिथलं नियोजन काय, वर्गसंख्या किती आहे, मुलांची संख्या किती गरजेची आहे. कारण साधारण ह्या सगळ्या प्रयोगांना 100 ते 125 मुलांचीच आम्हाला गरज होती. हं. अनेक शाळांमध्ये इस्लामपूर शहरामध्ये 2 तुकड्या, 3, 4 तुकड्या आहेत. मुलांची संख्या अधिक आहे. पण आम्ही प्रयोग मात्र 125 ते 150 मुलांसाठीच केले आणि हे करत असताना त्याचा प्रतिसाद काय आहे, तो खूप छान आणि उत्तम मिळाला. म्हणजे आम्ही इस्लामपुरातलं एक उदाहरण सांगेन. सद्गुरू आश्रम शाळेमध्ये आम्ही एक प्रयोग केला आणि सुरुवातीला अनौपचारिक पद्धतीनेच हे प्रयोग सुरुवात व्हायची आणि मी सुरुवातीला काय उपक्रम आहे हे थोडक्यात सांगायचो. आमचा सचिन दादाची मी ओळख करून दिली आणि सांगितलं, की त्यामध्ये टीममधला एक सहकारी. सचिन दादाची ओळख करून देताना मी सांगितलं, की हा रत्नागिरीचा आहे. प्रयोग संपला, सगळी मुलं वर्गात गेली आणि एक छोटासा चिमुकला 4 वर्षाचा
आम्हाला शोधत परत व्यासपीठावर आला आणि सचिन दादा कुठे आहे त्याला शोधलं आणि सचिनला सांगितलं, दादा मी तुझ्या गावचा आहे, मी रत्नागिरीचा आहे. आणि इतका हट्ट धरला, त्यानं फोटो काढून घेतले आणि त्यावेळेला आम्हाला आनंद झाला, की त्याच्या गावाकडचा मुलगा इथं भेटल्यानंतर त्याला जो मिळालेला आनंद आहे ना, तो विचारच नाही करू शकणार. खूप छान एन्जॉय केला आणि तो आनंद त्या मुलांनी जसा घेतला, तसा आम्हीही घेतला. म्हणजे इस्लामपूर शहरातील प्ले ग्रुप नर्सरीवर काम करणाऱ्या शाळा, 1ली ते 4थीवर काम करणाऱ्या शाळा आणि 5वी ते 7वी साठी काम करणाऱ्या शाळा, या वेगवेगळ्या 15 शाळांमध्ये आम्ही 21 प्रयोग खूप छान पद्धतीने केले आणि त्याचा समारोप आम्ही मुक्तांगणमध्येच केला. यासाठी या कामामध्ये आम्हाला अनेक उद्योगपतींची मदत पण झाली. शाळेमध्ये जे मुलांनी दिलेलं संकलित केलेलं काही मानधन आहे, हे आम्हाला मिळालं. या सगळ्या टीमचा जरी खर्च मोठा असला, तरी तो आम्ही समाजातून उभा केला. हे तितकंच महत्वाचं आहे, की ही जी टीम आली आहे, ही टीम फेलोशिपच्या स्वरूपामध्ये ही 3 मुलं आहेत. त्यांना फेलोशिपचं मानधन क्वेस्ट देते. मात्र हे उपक्रम करत असताना मिळालेलं मानधन क्वेस्ट ही संस्था आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करते. म्हणजे दुहेरी अर्थ यामध्ये असा आहे, की मुलांना नाट्यीकरण पद्धतीनं, नाट्य स्वरूपामध्ये त्या गोष्टी सांगणं, मुलांचा फीडबॅक घेणं, वाचन लेखनाची सवय लागणं. 2च दिवसापूर्वी इस्लामपुरात अ, अनेकांनी बातमी वाचली असेल किंवा जिल्ह्यामध्ये आवृत्तीला एक बातमी होती, की असरचा एक रिपोर्ट आला. प्राथमिक शिक्षणामध्ये 42% मुलांना लिहायला वाचता येत नाही. क्वेस्ट याच पद्धतीने विचार करत असताना ही गोष्टरंग हीच काम करत होती, की मुलांचं वाचन वाढलं पाहिजे, मुलांचं लेखन वाढलं पाहिजे, मुलांची निरीक्षण शक्ती वाढली पाहिजे. त्याचाच सगळा परिपाक या तिन्ही नाटकांमध्ये आहे. म्हणजे लहान मुलांसाठी मामू नावाचं नाटक झालं. हाकांचा पूल आपण हाक वेगवेगळ्या पद्धतीने मारतो. त्यात स्वरव्यंजनांचा कुठेतरी संदर्भ आहे, लयबद्धतेचा आहे, तालबद्धतेचा आहे. त्यासाठी 1ली ते 4थी साठी तो हाकांचा पूल प्रयोग झाला आणि 5वी ते 7वी साठी जो प्रयोग झाला तो पेरू नावाचा. त्यातली वेगवेगळी जी पात्र आहेत, ती चांगलं काय आणि वाईट काय हे मुलांना कळालं पाहिजे. म्हणजे क्षणामध्ये एखादी व्यक्ती चांगली वाटते आणि क्षणामध्ये ती वाईट वाटते. ती वाईट वागते असं आपल्याला वाटतं. मग ते कसं ओळखावं? तुम्ही कसा विचार करावा? या धर्तीवरची नाटकं होती आणि ही सगळी नाटकं आम्ही इस्लामपूर शहरामध्ये अनेक शाळांमध्ये केली. सगळ्या शाळांची मागणी वाढत होती, मात्र आम्हाला वेळेअभावी एवढं शक्य नव्हतं. त्यामुळे आपण पुढच्या वर्षी मात्र हे नक्की करूया. धन्यवाद. अच्छा, म्हणजे मुलांचं बालपण हे टिकून राहिलं पाहिजे आणि लहानपणात ज्या गोष्टी मुलांनी करायला हव्यात, त्या मुलांनी करणं अपेक्षित आहे. त्यांनी मनसोक्त खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे. मी खाली येताना एक बोर्ड बघितला, की मोठ्या लोकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे. त्यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना शिकवायचं असेल, तर सतत त्यांना काहीतरी लादण्यापेक्षा असे वेगळे प्रयोग जर असतील, तर त्या प्रयोगांमधून मुलं नक्की शिकतात आणि मुलांना एखादी शिकवायची पद्धत कशी वेगळी असू शकते, हेच आपल्याला गोष्टरंगच्या माध्यमातून बघायला मिळतं. याच गोष्टरंगच्या टीममधले कलाकार आता आपल्यासोबत असतील आणि त्यांच्यासोबत आता आपण गप्पा मारूया. म्हणजे आत्ता आपण जर बघितलं तर आपली वयं वाढलेली आहेत आणि या वयात सुद्धा आपल्याला असं वाटत असतं, की पुन्हा एकदा आपण शाळेत जायला हवं आणि शाळेत जाऊन पुन्हा एकदा आपण लहान व्हायला हवं, ही स्वप्न आपण बघत असतो. पण आत्ता माझ्यासोबत असे काही मित्र आहेत, की जे या वयात सुद्धा शाळेत जातात आणि तिथं जाऊन मुलांच्यात मूल होऊन मिसळतात आणि खेळतात. आता माझ्यासोबत गणेश आहे, सायली आहे आणि सोबत सचिन. तर 3 मित्र आहेत. हो. तुम्ही कुठून आहात मला जाणून घ्यायला आवडेल. मी नांदेडची. मी नांदेडहून आली आहे. नांदेड मराठवाड्यात येतं, तेलंगणा बॉर्डरवरती. येस. गणेश मी नंदुरबारहून आलोय आणि माझं शिक्षण पुण्यात झालंय आणि माझं शिक्षण थिएटरमधूनच झालं. ओके. तर तिघांचंही शिक्षण थिएटरमधून झालेलं आहे. तर थिएटर हे बॅकग्राऊंड आहे. आपल्याला करियर तर करायचंय, पण मुलांसाठी आपल्याला वेगळं काहीतरी करायचंय असं काही डोक्यात होतं का? माझं तरी जेव्हा मी थिएटरचं शिक्षण घेत होतो तेव्हा तरी डोक्यात नव्हतं. पण जसजसं मी थिएटर मध्ये आल्यानंतर शिकत गेलो. नंतर मग आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे, हे जेव्हा कळायला लागलं आणि थिएटर हे शिक्षणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा असं डोक्यात सुरू झालं, की नाही आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि त्या शोधात असताना आम्ही मित्र मित्र आमचा जेव्हा पुण्यात असताना ग्रुप होता, तेव्हा आम्ही लहान मुलांसाठी पण काही नाटकं बसवून बघितली आणि त्यांचे प्रयोग करून बघितलं. पण अजून आणखीन जाणून घेण्याचा जाणून घेण्याची गरज होती. त्याच्यामुळे असं ठरवलं, की असं काहीतरी अ, हवंय, की जे लहान मुलांसाठी काम करताय आणि ते कशा पद्धतीने काम करताय, हे जर आपल्याला आणखीन जाणून घेता आलं, तर आणखीन आपण चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकू लहान मुलांसाठी.
मग हे सुरू असताना गोष्टरंग नावाचा उपक्रम चालतो आणि तो पालघरमध्ये आहे आणि क्वेस्ट नावाची संस्था जी आहे ते गोष्टरंग नावाचे उपक्रम चालवतात. तर ते माहीत झाल्यानंतर मी ठरवलं की आपण गोष्टरंगची फेलोशिप घ्यावी आणि तिथून जे काही लहान मुलांसाठी काम केलं जातं ते जाणून घ्यावं, ते अभ्यासावं. मग त्या दृष्टीने मी विचार केला आणि तिथं त्यानुसार मग आता आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन गोष्टरंगचे प्रोग्राम्स करतो आहे. त्या मुलांसोबत इंटरॅक्शन करतो आहे. तर बऱ्याच गोष्टी जाणून घेतोय, अनुभवतोय. तो अनुभव घेऊन जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर पडू, तेव्हा नक्कीच या गोष्टींचा फायदा होईल आणि जेव्हा मी लहान मुलांसोबत काम करेन, तेव्हा नक्कीच या गोष्टीचा आणि या प्रोसेसचा मला उपयोग होईल. मला ॲक्टिंगची आवड ही लहानपणापासूनच होती. म्हणजे मी तसं तर आवड असल्यानंतर मुलं बालनाट्यात वगैरे भाग घेत असतात. पण मला तसं वातावरण कधी मिळालं नाही. रादर मला माहिती नव्हतं. होतं वातावरण तसं, पण मला नव्हतं माहिती. मग मी ठरवलं, की आधी शिक्षण आपलं पूर्ण करू, ग्रॅज्युएशन वगैरे. मग ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण केलं आणि मग डोक्यात होतंच, की आपल्याला मुंबईत जावं लागणार आहे आणि ॲक्टिंग वगैरे करावी लागणार आहे. सो हे करायचं तर तिकडे जावं लागेल. मग अगेन काय करायचं नव्हतं माहिती. मग नांदेडलाच काही गोष्टी समजल्या, नाट्य शिबिरं वगैरे होतात. तर मग मी त्यात सहभाग घ्यायला सुरुवात केली. माझी फील्ड पूर्णपणे चेंज झाली. म्हणजे मी कॉम्प्युटर सायन्स केला आणि मग नंतर इकडे वळले. अ, नंतर मला वाटलं, की आपण आपण ट्रेनिंग घेतली पाहिजे याच्यामध्ये. म्हणून मग मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं आणि माझं सिलेक्शन झालं. सो तिथलं 1 वर्ष माझं तिथे गेलं. त्यानंतर कोविड आला. सो तिथली 2-3 वर्ष अशी चाचपडण्यातच गेली. आता कोविड आहे, बाहेर तर काही करू शकत नाही, घरनं काय करू शकतो? मग काही शॉर्ट फिल्म्स वगैरे मिळाल्या. सो बेसिकली अशी 3 वर्ष काही करतोय आणि काही करतही नाही, अशाच फेजमध्ये गेली. मग 2023 मध्ये मी मुंबईत आले. म्हटलं आता पूर्ण वेळ काम सुरू केलं पाहिजे म्हणून मग ऑडिशन्स देणं, सीरियलसाठी ट्राय करणं, मूव्हीमध्ये काम करण्यासाठी तिथले ऑडिशन्स देणं किंवा काही फिल्मसाठी मी एडी म्हणून पण काम केलंय. पण खरं सांगायचं तर मला मजा येत नव्हती ते करण्यामध्ये. म्हणजे मी विषय वगैरे बघत होते, की असं वाटत होतं, की नाही हे विषय नाहीयेत. हे फक्त काहीतरी करायचं म्हणून सुरू आहे वगैरे असं. म्हणजे 9 ते 5 जसा जॉब असतो, तसं हे सीरियलचं काम सुरू आहे असं मला वाटायला लागलं. त्यामुळे मजा येत नव्हती. सो डोक्यात होतं, की काहीतरी वेगळं करूया. काय वेगळं करायचं हे समजत नव्हतं. पण जे करतोय त्यात मला इंटरेस्ट येईना. मग मला कळलं, की माझा एक मित्र गोष्टरंग नावाचा एक उपक्रम करतोय. फक्त गोष्टरंग. मला क्वेस्ट हे नाव सुद्धा नव्हतं माहिती. मग मी त्याला विचारलं, की "अरे असे-असे ॲप्लिकेशन फॉर्म आलेत. तू केलंयस, सो मला काही सांगशील का?" मग त्याने सांगितलं, की "आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरतो, दौरे करतो, मुलांसमोर गोष्टीचं नाटक सादर करतो." एवढंच माहिती होतं. म्हटलं, "ठीक आहे, आपण अप्लाय तर करून बघूया." मी अप्लाय केला. मग तिथे सिलेक्शन झालं. इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. इंटरव्ह्यू झाला. सो ते करत असताना माझ्यात एक कॉन्फिडन्स आला, की हे जे सुरू आहे त्यात मला काहीतरी येतोय इंटरेस्ट. कारण उत्तरं पण माझी ना अशी आतून येत होती, की हां, हा पॉइंट आहे. हा खरंच या गोष्टीकडे आपण कधी लक्ष दिलं नाहीये मुलांच्या. सो या कामासाठी ही संस्था काम करतीये. तर मग मला इंटरेस्ट यायला लागला पहिल्या दिवसापासूनच. लकीली माझं सिलेक्शन झालं. थिएटर बॅकग्राऊंड होतं आणि माझी पूर्ण तयारी होती. ज्या काही परिस्थितीत राहायची वेळ येईल, जिथे जायला मिळेल मी करणार म्हटलं. आणि मग करत असं समजलं, की हे फक्त गोष्टीचं सादरीकरण नाहीये. स्वतःचं शिकणं आहे. स्वतःचं शिक्षण पुन्हा एकदा सुरू झालंय, ज्याच्यासाठी आम्हाला पैसे सुद्धा मिळतायत. संस्था आम्हाला पे करते, वेगवेगळे सेशन्स लागतायत आणि प्लस मुलांसमोर सादर करायचंय. आणि मग त्याच्यातनं एक प्रश्न पडायला लागले, की हा विचार आपण आधी का नाही केला? मुलांच्या या गोष्टींकडे जर लक्ष दिलं असतं पालकांनी, तर या संस्था अशा त्यांना अ, हा विचार नसताच आला, की आपण या गोष्टी समोर घेऊन समाजापुढे गेलं पाहिजे. सो मला आता तो एक कॉन्फिडन्स आलाय, की या गोष्टींवरती आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे इथून बाहेर पडल्यानंतर सुद्धा काही गोष्टी आहेत ज्याच्यावर मी फोकस करणार आहे, की मुलांसाठी आपण या गोष्टी केल्या पाहिजेत. वाह! येस. तू काय सांगशील? अ, माझं पण सेम आहे, की माझ्या घरात थिएटर बॅकग्राऊंड होतं. थिएटर म्हणण्यापेक्षा लोककलांचं बॅकग्राऊंड मला खूप जास्त आहे. मी कोकणातला असल्यामुळे नमन, जाखडी ह्या लोककला माझ्या घरात आहेत. माझे आजोबा, माझे पप्पा हे सगळे ते करतात. त्यामुळे मी अगदी लहान असल्यापासून ते करत आलोय आणि 12वी झाल्यानंतर मग मी ठरवलं, की मला याच्यातच इंटरेस्ट आहे, तर आपण हेच करूया. मग रत्नागिरीत एक रमेश कीर कला अकादमी नावाची अकॅडमी थिएटरची आहे.
तर तिथे प्रदीप शिवगण नावाचे नाट्यशास्त्राचे मास्टर डिग्री केलेले आमचे सर आहेत. सो ते तिथे शिकवतात. मी तिकडे जाऊन 2-3 वर्ष प्रॉपर शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मग मी मुंबईत आलो. मुंबईत प्रायोगिक नाटकं केली, काही सिरियल्समधनं कॅरेक्टर रोल्स केले आणि ते करताना मला प्रचंड मजा येत होती आणि मला असं कळलं की मेन फोकस आपला प्रायोगिक नाटक हाच आहे. मग हे करता करता मला गोष्टरंग फेलोशिप विषयी पण कळालं. मला वाटलं हा एक वेगळा मार्ग आहे थिएटरचा, तर हे पण आपण करून बघूया आणि मग अप्लाय केलं आणि सिलेक्शन झालं. आता आम्ही पूर्ण वर्षभर ते करतोय आणि मला असं वाटतं इथून पुढे बाकीची कामं तर मी करेनच, प्रायोगिक नाटक, मालिका, चित्रपट हे सगळं करेन. पण त्याचबरोबर किमान वर्षाला एखादं नाटक मी लहान मुलांसाठी करत राहीन आणि याच्याशी जोडला जाईनच. कारण माझ्या परिसरात याची गरज आहे असं मला फार वाटतं. क्या बात है! म्हणजे मुलांसाठी काम करताना मुलांचे विषय किती सीरियस आहेत किंवा त्यांच्यासाठी किती काम करणं गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात येतंय हो. आणि त्यातून तुम्ही तुमच्या करिअर सोबत या गोष्टीचा सुद्धा खूप सिरियसली विचार करताना जाणवतंय. पण आपण ज्यावेळेस आता तुम्ही तिघंही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला काम करता, सीरियलमध्ये, नाटकांमध्ये आपण काम केलेलं आहे. तिथं पण आपल्याला माहिती असतं, की आपलं शेड्यूल किती आहे, आपल्याला सुट्टी कधी मिळणार आहे, आपल्याला कधी-कधी हो, हो. पळायला मिळणार आहे. त्या पण गोष्टी ठरवून ठेवलेल्या असतात. हं. आता तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या एरियामध्ये जाता, वेगवेगळ्या शाळा असतात, काही गावं आहेत, काही ग्रामीण भाग आहेत. तर यातून तुम्हाला घरी जायला कधी मिळतं? घरी आता आम्हाला गणपतीची सुट्टी मिळाली होती 4 दिवस. हं. मग दिवाळीत एक 4-5 दिवस सुट्टी मिळाली. त्यानंतर आम्ही गेलोच नाहीये आणि आता फेलोशिप संपल्याशिवाय आम्ही नाही घरी जाणार. मार्चमध्ये म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वगैरे घरी जाऊ असं वाटतं. ओके. त्यामुळे घरी पण जायला त्यांना खूप कमी मिळतं. पण मला वाटतं, की मुलांच्यात गेल्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळत असतील. मग घर तुम्हाला तिथंच मिळत असेल, तुम्हाला हो. तुमचं बालपण पण तिथंच मिळत असेल. अ, इतर लोकांसोबत, की जे इंडस्ट्रीमध्ये ज्यांच्यासोबत आपण काम करतो ते आपल्या वयाचे असतात किंवा कमर्शियल आपले प्रोजेक्ट सुरू असतात. हं, त्यांच्यासोबत काम करणं आणि मुलांच्या समोर परफॉर्म करणं, यात तुम्हाला किती फरक जाणवतो? ॲडल्ट सोबत काम करण्याचा अनुभव असा असतो, की सगळेच एकतर समअनुभवी असतात किंवा कोणीतरी फार अनुभव घेऊन आलेलं असतं. सो प्रत्येकजण आपापलं कॉन्ट्रिब्युशन त्याप्रमाणे देत असतं. इव्हन प्रोसेस सुरू असताना सुद्धा एकमेकांमध्ये आणि ऑडियन्स सुद्धा मोठाच असतो. त्यामुळे ते समजू शकतात गोष्टी, की काय घडतंय, काय घडत नाहीये किंवा विषय सुद्धा त्याच परीने आम्हाला घेऊन जावे लागतात. एकदम मोठ्यांचे विषय वगैरे. लहानांसमोर माझा अनुभव असा असतो, की एकतर असतं, की ते नॉन जजमेंटल असतात असं मला वाटतं. आम्ही चुकलो तरी ते त्याच नजरेने बघतात, की दादा ते काहीतरी प्रेझेंट करतायत आमच्यासमोर. ते खूप एन्जॉय करतात आणि मग ते एन्जॉय करत असताना आम्हालाही मजा येते ते सादरीकरण करताना. नो डाउट आमच्या चुका होतातच. कधी-कधी एखादा प्रयोग फसतो, एखादा प्रयोग खूप चांगला होतो. मग नंतर आम्ही फसलेल्या प्रयोगाबद्दल आमची चर्चा होते नंतर, की नाही आपलं जरा आज हे वर्क नाही झालेलं आहे. आपण हे वर्क करूया. कारण आमचा ऑडियन्स लहान आहे. त्यांना काय मजाच येते. ते दाखवलं ते एक्सेप्ट करतातच. तर मोठ्यांपेक्षा ना लहानांसमोर नाटक करणं खूप चॅलेंजिंग आहे. हं. एकतर ते ते तुमच्याशी पटकन कनेक्ट होतात किंवा त्यांना नाही आवडलं ते झिडकारतात तुम्हाला. आपण मग परत त्यांना नाटकात घेऊन येणं खूप कठीण आहे. त्यामुळे मोठ्यांपेक्षा लहानांसमोर नाटक करणं जास्त आव्हानात्मक मला वाटतं आणि आम्हाला जाणवलेलं आहे संपूर्ण या दौऱ्यांमध्ये. अच्छा, म्हणजे मोठ्यांपेक्षा लहानांसमोर काम करणं हे खूप चॅलेंजिंग आहे. पण असं काही होतं का म्हणजे आपण इतर वेळेस परफॉर्म करताना आपल्याला भेटायला ऑडियन्स येतो, काम छान झालं नाटकात, एकांकिकांमध्ये. ते आपल्याला कॉम्प्लिमेंट देऊन निघून जात असतात. पण इतकी छोटी मुलं, त्यांच्या कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीच्या असतात? त्यांच्या सांगशील? नाही, बोल, बोल. तो जो अनुभव सांग ना तुला पकडून ठेवलेल्या अरे मुलांनी. हा. मी तर मांजर आहे नावाचं नाटक आम्ही हां, करतो मुलांसाठी. एक असा चांगला अनुभव आहे, की जेव्हा आम्ही पहिल्या सेमिस्टरमध्ये 2 नाटकं बसवली होती. एक होती आई आणि मी आणि एक गोष्ट होती मी तर मांजर आहे. तर आम्ही एका शाळेमध्ये गेलो होतो आणि तिथं आमचं मी तर मांजर आहेचा प्रयोग झाला होता. आणि गणेश मांजर करतो त्या. हां, त्या त्या गोष्टीमध्ये मी मांजरीचा रोल करतो. एक लहान मुलगी असते आणि तिला मांजर व्हायचं असतं आणि मग ती घरात मांजर म्हणूनच वावरत असते, अशी ती गोष्ट आहे. तर ते शाळेत प्रयोग झाल्यानंतर जेव्हा मुलांना वर्गात जायला सांगितलं, तेव्हा आम्ही ग्राउंडवर बाहेर पडलो. तेव्हा मुलांना ती गोष्ट खूप आवडली होती आणि ते आवर्जून आम्हाला सांगत पण होते, की "परत कधी येणार? आम्हाला ही गोष्ट खूप आवडली. परत आम्हाला बघायचं आहे." आणि जेव्हा मी ग्राउंडवर बाहेर पडलो, तेव्हा सगळी शाळेतली मुलं घोळका करून माझ्याकडे आली
आणि ते मला पकडून ठेवलं अक्षरशः. मला ते जाऊच देत नव्हते. दादा तू जायचंच नाही, आमच्यासाठी इथंच थांबायचं. आम्हाला तू म्हणजे जी गोष्ट सादर केली आमच्यासाठी ती खूपच आवडली आम्हाला. तू नाही जायचं म्हणून मला खूप वेळ धरून ठेवलं आणि मला ते सुटता सुटत नव्हतं. नंतर मग एक शिक्षक आले पळत-पळत आणि मग त्या शिक्षकांनी सांगितलं, की "अरे, त्यांना पुढे जायचंय, अजून प्रोग्राम करायचे आहे, सोडा त्यांना." तरी पण सोडत नव्हते. मला अक्षरशः खालीच पाडलं होतं त्यांनी. आणि हां. गाडीत बसेपर्यंत ते असं घोळका करत होते गाडी. अक्षरशः आम्ही पळत जाऊन गाडीत बसावं लागलं आणि नंतर बाय-बाय करावं लागलं क्या त्यांना. बात है! म्हणजे बरेच फॅन सुद्धा तुमचे यातून हो, हो. तयार खूप होत आहेत आणि जास्तीत तुम्हाला ज्या खूपच. गावात जाल त्या गावात तुम्हाला एक नवीन अनुभव मिळत असेल. हो. म्हणजे एरिया बदलला की भाषा बदलते, हो. थोडीफार तिकडची लाईफस्टाईल बदलते आणि तिथून येणारे एक्सपिरियन्स वेगळे असतील. पण तसं बघितलं तर लहान मुलांना आपण मातीचा गोळा आहे असंच समजतो. म्हणजे त्यांना आपण जसा आकार देऊ, तसे येस. ते बनत जातात, घडत जातात. अ, एखादा सिनेमा बघितला की आपल्या डोळ्यात पटकन पाणी येतं किंवा आपण कॉमेडी असेल तर हसून दाद हं. देतो. तुम्ही ज्यावेळेस मुलांच्या समोर परफॉर्म करता, तेव्हा मुलांच्या मनावर किती इम्पॅक्ट होतो आणि तो तुम्हाला कसा जाणवतो? तर आई आणि मी नावाचं नाटक आम्ही करायचो 5वी ते 7वीच्या मुलांसाठी. जे रुचिका खोत हिने दिग्दर्शित केलं होतं. तर त्या नाटकात असं होतं, की त्या मुलीच्या आईला कॅन्सर झालेला असतो आणि आई खुश राहावी किंवा आईसारखं दिसावं म्हणून ती मुलगी काय-काय प्रयत्न करत असते बरेच. तर ते नाटक बघताना मुलं रडायचीच, पण त्यांचे शिक्षक, शिक्षिका ते पण समोर बसून रडायचे. तर ते आम्हाला असा लगेच प्रतिसाद मिळायचा. नाटक बघता-बघता समोर डोळ्यात पाणी दिसायचं. हं. किंवा मांजरीचं जसं गणेश म्हणाला, की सगळ्यांना ते ते गणेशला धरून ठेवायचे. किंवा आता आम्ही पेरू नावाची एक गोष्ट करतो. त्याच्यात तर मुलांना त्या पेरूचं आणि ते खूप आकर्षण असतं. खूप लाफ्टर्स येतात त्याच्यामध्ये. हो. तर ते असं लगेच आम्हाला प्रतिसाद मिळत जातो आणि तसं ते वेगवेगळ्या शेड्स आम्हाला दिसत असतात मुलांच्या चेहऱ्यावर. हो. हे आहे. खूपच हां. मजा येते आम्हाला ते करताना. अजून? जसं आई आणि मीचं ह्याने सांगितलं, तर विषय तसा गंभीर आहे त्या नाटकाचा. मग काही मुलं ना आमच्याजवळ येऊन विचारतात, खास करून मुली वगैरे, की कारण त्याच्यामध्ये ना आईला कॅन्सर झालेला असतो, पण मुलीला नसतं माहिती. तर हं. तिचं असं असतं, की मी आणि माझी आई, मी आणि माझी आई सारख्याच दिसतो. आम्ही मॅचिंग घालतो, सगळं मॅचिंग करतो. तर मग मुलींचं असं होतं, की ताई त्या मुलीला का नाही सांगितलं गं तिला कॅन्सर झालाय? मग तिला सांगायला पाहिजे ना. मग मुलं एवढी निरागस प्रश्न विचारतात. मग कधी-कधी आपणही त्या प्रश्नांचा कदाचित विचार केलेला नसतो. मग अगं तसं लेखिकेने तेवढंच लिहिलेलं आहे किंवा सांगायला तर पाहिजे. कदाचित तिची आजी, तिची आई तिला नंतर सांगतील. हो का? पण सांगायला पाहिजे हां त्यांनी म्हणेल. किंवा मग असंही असतं, की त्यांचं हे झालंय का कुठे? हं. असं झालंय का तुमच्यासोबत? एवढं गंभीरपणे ते नंतर येऊन डिस्कस करतात आमच्यासोबत. तर ते बघून असं वाटतं, की पोहोचतंय मुलांपर्यंत. कारण आमचा वाह! उद्देशच तो असतो, की पोहोचलं पाहिजे मुलांपर्यंत हे. तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करता. पण मुलं जर इतक्या सिरियसली ते सगळं घेत असतील हं, हं, हं. आणि त्या प्रत्येक गोष्टींवर ते जर एवढा विचार करत असतील, तर ही कुठेतरी जबाबदारी वाटते, की आपण खूप सिरियसली काम केलं हो. पाहिजे त्यांच्यासमोर असं? ही खूप मोठी जबाबदारी आहे खरं तर. हं. म्हणजे तू जसं म्हणालास तसं, की मुलं मुलांसारखी विचार करतात असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतं. ती खूप मोठ्या माणसांसारखी, मॅच्युअर्ड माणसांसारखी विचार करतात. त्यामुळे ती खूप मोठी जबाबदारी आहे, की नाटक संपल्यानंतर ते काय सोबत घेऊन जाणार आहेत. आणि ते जबाबदारीचं भान आम्हाला सगळ्यांना नक्कीच आहे आणि ते ते घेऊनच आम्ही काम करतो. हो आणि ते ठेवावंच लागतं. ठेवायलाच लागतं. कारण आम्ही जेव्हा गोष्ट बसवायला सुरुवात करतो आणि त्या प्रोसेसमध्ये असतो, तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, की आपण जी गोष्ट सादर करणार आहोत किंवा मुलांपुढे घेऊन जाणार आहोत, त्या गोष्टीतून मुलांपर्यंत काय पोहोचलं पाहिजे, काय गोष्टी नको पोहोचायला किंवा चुकून काही गोष्टी, काही हालचाली चुकीच्या झाल्या, तर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो जेव्हा आमची प्रोसेस होते तेव्हा. आणि ते बाहेर गेल्यानंतर आम्ही ते अप्लाय करत असतो. कारण काय होतं की बऱ्याच वेळेस आमचे प्रयोग हे कधी-कधी डगमगतात. म्हणजे ते आम्ही ठरवून नाही करत, पण अवधानाने हां. प्रयोग म्हणजे आम्हाला हवे तसे होत हं. नाही किंवा काही गोष्टी चुकून राहून जातात, असं वगैरे होतं. तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटतं, की अरे यार, आपण एवढे दिवस प्रॅक्टिस केले या गोष्टींसाठी आणि प्रयोगाच्या दरम्यान आपण अशा पद्धतीची चूक नको व्हायला. कारण त्याचा इम्पॅक्ट कमी होतो किंवा थोडासा डगमगतो. तर त्या गोष्टी नको व्हायला असं वगैरे वाटत असतं आणि त्या गोष्टींचं भान ठेवावंच लागतं आम्हाला, की लहान मुलं आहे तर ते कारण
ते विचार करत असतं ना प्रत्येक गोष्टीवरती, आणि विचार करायला भाग पाडण्यासाठीच आम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी निवडत असतो, आणि त्या गोष्टीतून काय बाहेर पडतं आणि काय गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे भान ठेवावंच लागतं त्या सगळ्या खूप भान गोष्टींचं. ठेवावं लागतं आणि त्यातून तुम्हाला काम करावं लागतं. पण साधारणपणे तुम्ही 7-8 महिन्यांपासून आता मुलांसोबत काम करताय, त्यांच्या समोर जाताय, परफॉर्म करताय. अ, या 7-8 महिन्यांमध्ये वेगवेगळी मुलं तुम्हाला भेटली असतील. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही परफॉर्म केलं असेल. तुम्हाला तिघांना मुलांकडून काय शिकायला मिळालं? मुलांकडनं काय शिकायला मिळालं याच्यापेक्षा मला ते त्यांच्याबद्दल हेच आठवतं, की माझे खूप पूर्वग्रह होते मुलांबद्दल, की मुलं अशीच असतात, तशीच असतात. मग पण ते सगळे तुटले पूर्वग्रह. म्हणजे मुलांसोबत काम करताना त्यांच्या व्हॉईसमध्ये आपण बोलायचं नाही. "काय? कसं काय? हां, मी असं करणार आहे." असं नाही बोलायचं त्यांच्यासोबत. त्यांना वाटतं अरे, मग ते त्यांचा अपमान समजतात तो. आपण मॅच्युअर्ड माणसांसारखंच त्यांच्याबरोबर मोठ्या माणसांसारखं वागलं पाहिजे, हे त्यांना अपेक्षित असतं. हे मला नव्याने इथे येऊन कळालं. म्हणजे ओरिएंटेशनमध्ये आम्हाला या गोष्टी मुद्दाम शिकवल्या गेल्या, की कसं करायचंय, काय करायचंय. आय कॉन्टॅक्ट कसं त्यांच्याबरोबर मेंटेन करायचंय. तर आपण व्यवस्थित त्यांच्यापर्यंत गोष्टी पोहोचवू शकतो. हे आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं मला शिकायला मिळाल्या मुलांकडनं. आमचं एक नाटक आहे बांबू म्हणून 0 ते 6 या वयोगटासाठी. त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी इमॅजिन करून त्यातल्या मुव्हमेंट्स बसवलेल्या आहेत आणि परफॉर्मन्स करत असताना असं होतं, की काही गोष्टी आम्ही नसत्या इमॅजिन केलेल्या असतात. पण मुलं एवढं ओळखतात ती, की आम्हीच नंतर म्हणतो, की "हे, हे दिसतंय तुम्हाला याच्यात? आम्हाला तर नव्हतं माहिती." म्हणजे आम्हालाही नाही दिसलं. तर आत्ता सचिन जे म्हणाला, की आमच्या मनात सुद्धा काही पूर्वग्रह असतात मुलांबद्दल. ते प्रत्यक्ष त्यांच्यासमोर जाऊन, त्यांच्यासमोर परफॉर्म करूनच हे आमचे पण सुटतात, की मुलांना कळतं. आम्हीच त्यांना कन्सिडर करतो किंवा ग्रँटेड धरतो, की अरे छोटी मुलं आहेत, त्यांना काय? पण नाही, मुलं खूप हुशार असतात. त्यांचं इमॅजिनेशन सगळ्यात जास्ती स्ट्राँग असतं त्यांचं. तू काय सांगशील गणेश? खरं तर एखादी गोष्ट असते ना, त्या गोष्टीला धरून आपण हे म्हणत असतो, की ही गोष्ट अशी आहे आणि ती गोष्ट अशीच दिसते, किंवा या गोष्टीचं नाव हेच आहे. असं वगैरे आपण ठरवत असतो. पण मुलं जेव्हा त्या गोष्टीकडे किंवा त्या हालचालींकडे जेव्हा बघतात ना, तेव्हा त्या हालचालींचे वेगवेगळे अर्थ, किंवा त्यांना कशा पद्धतीने ते हालचाली दिसतायत, हे ते इंटरप्रेट करत असतात. जसं की आम्ही, जसं सायली म्हणाले, की बांबू जो बालवाडीच्या मुलांसाठी आम्ही परफॉर्म करतो. तर आम्ही फक्त एक बांबूची काय म्हणतात, खपच्ची असं आम्ही तिला सांगतो. आता वेगवेगळ्या भागांमध्ये गेलं तर त्या भाषा बदलत जातात त्या. भाषा बदलानुसार ते खपच्चीला ते वेगवेगळे शब्द. नावं आहेत, शब्द आहेत. तर आम्ही त्याचं फुलपाखरू बनवत असतो असं. तर त्या फुलपाखराला काही ठिकाणी पिस्कूट म्हणतात, काही ठिकाणी फुलपाखरूच म्हणतात. पिकुली पण आहे. पिकुली पण आहे नाव. तर आम्ही जेव्हा फुलपाखरू बनवतो ना, तेव्हा काही मुलं फक्त फुलपाखरूच नाही म्हणत. त्याला कधी-कधी माशी म्हणतात, मधमाशी म्हणतात, किंवा मच्छर कधी-कधी मच्छर म्हणतात. तर ते हे खूप हे वाटतं, की आपण ज्या गोष्टीला बघून फक्त एकाच नावाने हाक मारतो, तर ते एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला ते वेगळ्या पद्धतीने पण दिसू शकतं, किंवा त्याचा वेगळा विचार पण करू शकतो. तर त्या प्रोसेसमध्ये असं वाटतं, की मला, की म्हणजे एखादी गोष्ट आहे ती त्या गोष्टीला एकच बाजू नसू शकते. त्याला दुसरीही बाजू असू शकते. तर एकाच बाजूने विचार न करता दुसऱ्या बाजूनेही विचार करायला पाहिजे. ते मुलांकडूनच मला अ, अ, अनुभवायला मिळालं असं म्हणायला हरकत नाही, असं मी म्हणेन. क्या बात है! म्हणजे आपल्याला समोर एखादी गोष्ट दिसते, पण त्याच्यामागे मुलं काय विचार करत असतील, तर आपल्याला जसं दिसतं तसंच मुलांना दिसेल असं आपण नाही ठरवू नाही. शकत. मुलांना त्याच्या वेगवेगळ्या अँगल्स त्याचे मुलांना दिसतात आणि त्यातून मुलं जज करत असतात आणि आपण एखादी छोटीशी गोष्ट करून जातो. म्हणजे तू सांगितलंस तसं, की आपण फुलपाखरू मुलांच्या समोर घेऊन गेलो. पण ते त्याला फुलपाखरू म्हणूनच एक्सेप्ट करतील असं नाही. तर त्यांच्या मनात माशीसुद्धा येऊ शकते, मधमाशीसुद्धा येऊ शकते. सो मच्छर येऊ शकतो. वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या मनात येतात. त्यामुळे मुलांच्या समोर काम करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि खूप जबाबदारीनं त्यांना काम करावं लागतं आणि गेल्या काही महिन्यांपासून ते गावोगावी जातात आणि मुलांसाठी काम करतात. पण आता ही तुमची फेलोशिप काही दिवसांमध्ये पूर्ण होईल. मार्चमध्ये सुद्धा तुमचे बरेच दौरे आहेत. तिकडे जाऊन तुम्ही परफॉर्म करणार आहात. तर यानंतर आम्हाला सचिन, सायली आणि गणेश काय काम करताना दिसतील? अजून काही प्लॅनिंग तर केलं नाहीये, पण प्रायोगिक नाटकात काम करताना मोस्टली दिसेन मी. असंच वाटतंय. सध्या तरी प्रायोगिक नाटक करत राहावं असं वाटतंय. मुलांसाठी एखादं नाटक मी करेनच.
एवढेच प्लॅन सध्या माझे तरी आहेत. मी सुद्धा स्वतःला सध्या नाटकातच इमॅजिन करतीये, की मी गेल्यानंतर एखादं नाटक वगैरे मिळेल का? त्याच्यासाठी प्रयत्न करेन आणि आता एवढं शिकतोय 10 महिन्याची ही प्रोसेस आहे, एवढी मोठी जर्नी आहे. तर मग त्याचा उपयोग कुठे ना कुठेतरी हा करायलाच पाहिजे आणि इच्छा आहे करण्याची. सो त्यानुसार काही करेन मी. माझ्या डोक्यात तरी पुढचा अजून काही मोठा प्लॅन नाही आहे. पण आधी म्हणालो तसंच की इथून जेव्हा बाहेर पडेन तेव्हा कारण इथे येण्याचा उद्देश हाच होताच की मुलांसोबत काम करायचं आहे. तर ते आता स्वीकारलं आहे, तर पुढेही घेऊन जाणं आपली जबाबदारी आहे. तर मी इथून जेव्हा बाहेर पडेन तेव्हा हे डोक्यात आहे की लहान मुलांसोबत काम करायचं आहे. आणि कारण मी अशा भागातून येतो की जिथं थिएटर सारखं बॅकग्राऊंड नाही आहे आणि म्हणजे बॅकग्राऊंड म्हणण्यापेक्षा कल्चरच नाही थिएटरचं तिथं. तर मी जे शिकलो आहे, जे अनुभवलं आहे, ते मी माझ्या भागात घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करेन आणि लहान मुलांना घेऊनच प्रोग्राम्स करेन. त्यांना माझ्याकडून जेवढं त्यांना देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करेन. हे एक डोक्यात आहे माझ्या. ओके. तर मला आता अजून एक असा प्रश्न पडतो, की तुम्ही थिएटर करायचं ठरवलं होतं आणि तुम्हाला ॲक्टिंग वगैरे तुम्ही भारी करता. म्हणजे जादूगारच आहात तुम्ही. मुलांच्या समोर तुम्ही काय जे काही परफॉर्म करता मी बघितलंय. तुमचे कालचा पण प्रयोग मला थोडासा बघता आला. आज पण मी तुम्हाला बघितलं. पण त्यातून आपल्याला मुलांना बरंच काही शिकवायला सुद्धा मिळतं. म्हणजे जसं टीचरचं काम असतं, टीचर कसं बोर्डवर चॉक घेऊन मुलांना शिकवतात. तेच तुम्ही इनडायरेक्टली तुमच्या आर्ट फॉर्ममधून शिकवत असता. तर त्याचा किती आनंद होतो, की आपण फक्त काही परफॉर्म नाही करत, तर मुलांना आपण काहीतरी शिकवतोय. हो, कारण ह्या फेलोशिपचं नावच असं आहे की थिएटर इन एज्युकेशन. थिएटर आणि एज्युकेशन ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्र सांधा जोडून त्यातनं काहीतरी नवीन करता येतंय, यासाठी हे फेलोशिप आहे. तर त्याचा आनंद नक्कीच होतो की आता जवळपास 250 पर्यंत प्रयोग झालेत आमचे आता, अजून होणार आहेत. जवळपास 15,000 ते 20,000 मुलांपर्यंत आम्ही आत्ताच पोहोचलोय. अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचू. तर हे जनरल थिएटर करताना, अडल्ट थिएटर करताना आम्ही करू शकलो नसतो. इतकं याचा खूपच आनंद होतोय आणि अभिमान पण आहे की इतक्या मुलांसमोर, इतक्या वेगवेगळ्या भागातल्या मुलांसमोर आम्ही हे परफॉर्म करू शकतोय. याचा आनंद खूप आहे. क्या बात आहे. पण मला आता तुमच्याकडून एक जाणून घ्यायला आवडेल, की क्वेस्ट नावाची जी संस्था मुलांसाठी हे जे एक मोठं काम करते, तर आपला हा व्हिडिओ काही मुलं बघत असतील, काही शाळा, काही संस्था बघत असतील. त्यांना जर इंटरेस्ट असेल, त्यांना जर असं वाटलं, की तुमच्यापैकी काही लोकांनी त्यांच्यापर्यंत जावं आणि तिथल्या मुलांना गाईड करावं, तर त्यासाठी अशा लोकांनी काय करायला हवं? आमचं Instagramला एक पेज आहे क्वेस्ट नावानेच आणि Facebookला गोष्टरंग आणि क्वेस्ट दोन्ही पेजेस आहेत. तर त्याच्यावर जाऊन तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. किंवा इथे इस्लामपूरमधलं म्हणशील तर विनोद मोहिते सर जे आहेत, जे मुक्तांगण नावाचं प्ले स्कूल चालवतात, त्यांनी इथे आमचे प्रयोग आयोजित केले. त्यांना जरी संपर्क केला तरी ते आम्हाला आमच्याशी जोडून देऊ शकतात, संपर्क करू शकतात. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून आणि आपलं काम खरंच खूप वेगळं आहे. म्हणजे ते लहानांसाठी जरी तुम्ही करत असला, तरी समोर असणारे टीचर किंवा इतर लोक जे बघतात, ते सुद्धा तितकाच आनंद घेतात. त्यांना सुद्धा अगदी मुलांच्यात मूल झाल्यासारखं वाटतं आणि मला वाटतं, की तुम्ही सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून दिसताना जरी आपण मोठे दिसत असलो, तरी सुद्धा तुम्हाला मुलांच्यात गेल्यावर अगदी मूल झाल्यासारखंच वाटत असेल. ती मजा तुम्ही घेतली असेल, तो निरागसपणा तुम्ही नेहमी एन्जॉय करत असाल. मी तुमच्या पुढच्या या 1-1.5 महिन्याची जी जर्नी आहे फेलोशिपची, त्यासाठी शुभेच्छा देतो आणि मला आपल्याला सांगायला आवडेल, की माझ्यासोबत उद्याचे महाराष्ट्रातले सुपरस्टार बसलेले आहेत. यांना तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये, डेली सोपमध्ये काही लोकांना बघता, इथून पुढे बघालच. आणि एक गोष्ट नक्की आहे, की तुमच्या तिघांकडून सुद्धा जाणवली, की मुलांसोबत आणि शाळेसोबत तुमची नकळत काही महिन्यांमध्ये नाळ जोडत गेलेली आहे. आणि येत्या काळात तुम्ही जरी इतर कमर्शियल प्लॅटफॉर्मवर दिसलात, तरी सुद्धा मुलांसाठी तुम्ही काहीतरी नक्की करत राहाल. तर याच नोटवर आज आपण या एपिसोडमध्ये थांबूया. या तिघांना सुद्धा माझ्या खूप शुभेच्छा आणि गोडगुपीतसाठी तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. ₹10 एक पेन.